नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण असं पाहिलेलं आहे की आता अद्वैतला पोलिसांनी अटक केलेली असते आणि कलाने आता अद्वैतला सोडून आणलेलं असतं. आणि त्यानंतर आता सरोजने कलाला चॅलेंज केलेलं आहे की आदर्श सून तू मला चांदेकरांची बनवून दाखवायचं. चॅलेंज कलाने सुद्धा एक्सेप्ट केलेलं आहे आणि आता कला आदर्श सून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मग आता नेमकं काय काय घडणार, कसं कसं घडणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता पुढे इथे कला ही ज्यावेळेस अद्वैतला घरी घेऊन आलेली असते त्यावेळेस ती आता आबांना म्हणालेली असते की आजोबा, मी शांत बसणार नाही आहे. हे सगळं कोणी आणि का केलं आहे ह्या सगळ्याचा शोध तर मी घेणारच. कारण जोपर्यंत हे सगळं कोणी केलं, का केलं आणि हे सगळं करून कोणाचा काय फायदा होता हे सगळं मला कळणार नाही, तोवर माझ्या जीवाला शांतता वाटणार नाही. त्यामुळे मी या सगळ्याच्या मुळाशी नक्की जाणार, असं तिने सांगितलेलं असतं. आता आबासुद्धा कलाला म्हणतात की हे बघ, तू जे काही करशील पोरी ते योग्यच करशील, याचा मला विश्वास आहे. तुला जे करायचं आहे ते तू कर. त्यानंतर आता इथे सरोज ही सुद्धा विचार करते की ही अद्वैतसाठी किती करते. आणि त्यानंतर आता सगळेजण हे घरी निघून गेलेले असतात. तर आता इकडे रोहिणी ही नयनाला म्हणत असते की हे बघ नयना, काहीही झालं तरी आपल्याला सरोज वहिनीला आणि त्या कलाला एकत्र येऊ द्यायचं नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे नयना म्हणायला लागते, अहो अगोदरच त्या दोघी अपोजिट टीममध्ये आहेत, त्या दोघी एकत्र कशाला बरे येतील. त्याबरोबर रोहिणी म्हणत असते की अगं, तुला कळत नाही आहे की तू डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली आहेस आणि स्वतः काही बघायचंच नाही असं ठरवलं आहेस नयना. त्यावर नयना म्हणते, म्हणजे नेमकं झालं आहे तरी काय मॉम-इन-लॉ, तुम्ही असं का बरं बोलता, तुम्ही नेहमी मला घालून पाडून बोलत असता. आता इथे सरोज आणि कलामध्ये भांडण लावू पाहणाऱ्या रोहिणी आणि नयनामध्येच भांडणाचा वाद सुरुवात झालेली असते. त्याबरोबर लगेचच आता रोहिणी म्हणते, हे बघ, आपल्याला आपसात नाही भांडायचं आहे, आपल्याला त्या दोघींमध्ये भांडणं लावून द्यायचे. त्याबरोबर लगेचच नयना म्हणते, माझ्याकडे एक सुपर प्लॅन आहे. हे सगळं काही सरोज मामींनीच केलं आहे. म्हणजे सरोज मामींनी मुद्दामून कलाला ती बॅग तपासू दिली नव्हती ना. मग आपण आता एक काम करू शकतो, आपण आता ही गोष्ट मुद्दामून कलाच्या समोर आणून द्यायची आणि मग कलाला ज्यावेळेस हे सगळं कळेल त्यावेळेस तिला सरोज मॅडमचा राग येईल आणि मग ती स्वतःहूनच सरोज मॅडमबरोबर आपण बोलायचं नाही असं ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? त्याबरोबर लगेचच रोहिणी म्हणते की ठीक आहे, आपण असं करू शकतो, एक काम करूया, ती आऊट हाऊसमध्ये राहते ना, मग आपण मुद्दामून आऊट हाऊसच्या बाहेर आवारातल्या साईडला बोलत बसूया आणि तिथे उभं राहून या सगळ्या विषयावरती चर्चा करूया. आता ठरल्याप्रमाणे रोहिणी आणि नयना करायला सुरुवात करतात. रोहिणी मुद्दामून आता आऊट हाऊसच्या दारात उभं राहून बोलत असते. खरं तर सरोज वहिनी चुकीचं वागली. कलावरती तिला जो काही राग होता ते सगळं ठीक होतं, पण या सगळ्यात बिचारा अद्वैत उगाचच्या उगाच भरडला गेला, यात त्याची मात्र काही चूक नव्हती. मग मुद्दामून नयना विचारते, म्हणजे ओ मॉम-इन-लॉ, नेमकं तुम्हाला बोलायचं काय आहे? अद्वैत का भरडला गेला? अद्वैतचा काय संबंध सगळ्याची? त्याबरोबर लगेचच आता रोहिणी म्हणत असते, नयना, अगं तुला काहीच माहीत नाही आहे म्हणजे? अगं हे सगळं काही सरोज वहिनीने कलाला अडकवण्यासाठी, तुझ्या बहिणीला अडकवण्यासाठी घडवून आणलं होतं. त्याबरोबर लगेचच आता नयना म्हणते, काय, माझ्या बहिणीला अडकवण्यासाठी म्हणजे, आणि कसं काय? त्याबरोबर रोहिणी लगेच तिला सांगायला लागते, अगं म्हणजे सरोज वहिनीला असं वाटलं होतं की जर कलाने त्या डीलचे दागिने चेक करून नाही पाठवले तर मग काही जर गडबड झाली अद्वैत हा कलाला शिक्षा देईल, त्या दोघांमध्ये वाद होईल, भांडणं होतील, कला कोणतंही काम जबाबदारीने करतच नाही असं मग पुन्हा एकदा सरोज वहिनी अद्वैत समोर सिद्ध करू शकेल ना. म्हणून खरं तर तिने हा सगळा काही ट्रॅप रचला होता. पण बघ ना, किती वाईट घडून बसलं. या सगळ्यामध्ये अडकला तो बिचारा अद्वैत. अद्वैतची केवढी बदनामी झाली, त्याला केवढं वाईट वाटलंय. या सगळ्यामुळे तो तर आता बिचारा ऑफिसला जायला सुद्धा नाही नाही म्हणतोय.
एवढे वर्ष तो रोज ऑफिसला जातोय आणि आज ऑफिसला जायला नकार देतोय. खरं बघायला गेलं ना तर हे सगळं काही सरोज वहिनीमुळे झाले. तिच्यामुळेच आज अद्वैतची ही अवस्था झाली. आता इथे या दोघीजणी मुद्दामून हे सगळं बोलत असतात, पण आता कलाने ह्या दोघींचंही सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता मित्रांनो, कलाने काही मुद्दामून त्यांचं बोलणं ऐकलेलं नसतं, तर कलाच्या कानावरती त्यांचे शब्द पडावे अशाच हिशोबाने, अशाच ठिकाणे बोलत असतात त्या दोघीजणी. मग आता कला विचार करायला लागते की खरंच सरोज मॅडम असं वागले असतील का? म्हणजे मला त्रास देण्यासाठी त्यांनी चांदेकरला त्रास होईल याचाही विचार केला नसेल का? जाऊ देत ना, मी थेट जाऊन त्यांच्याजवळच बोलते. उगाचच्या उगाच फाटे फोडण्यापेक्षा सरळ मार्गाने गेलेलं कधीही चांगलंच असतं. आणि मग कला ही सरोजकडे आलेली असते आणि सरोज मॅडम, मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे असं म्हणते. मला सध्या वेळ नाही आहे, आपण नंतर बोलू असं म्हणून सरोज तिकडनं जात असते. कला म्हणते, सरोज मॅडम प्लीज थांबा, मला जे काही बोलायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. सरोज म्हणते, बोल पटापट. कला म्हणायला सुरुवात करते, सरोज मॅडम, हे सगळं कोणी केलं आहे आणि का केलं आहे ते सगळं कळलं आहे मला. त्याबरोबर सरोज म्हणते, कोणी केलं आहे आणि का? त्याबरोबर कला म्हणते, सरोज मॅडम प्लीज आता तरी खोटं बोलू नका. मला माहिती आहे हे सगळं काही तुम्ही केलं होतं. का वागला तसं? तुम्ही मुद्दामून मला त्या डीलचे दागिने चेक करू दिले नव्हतेत ना, जेणेकरून या सगळ्यामध्ये काही जर गोंधळ झाला तर चांदेकर आणि माझ्यामध्ये वाद होईल आणि मी कोणतंही काम व्यवस्थित करत नाही, मनापासून करत नाही, हे तुम्ही चांदेकरसमोर सिद्ध करू शकाल म्हणून ना. पण तुम्हाला का कळत नाही आहे, या सगळ्यामध्ये मी तर कुठेच अडकले नाही, पण तुमचा मुलगा अद्वैत अडकला. बरं, अडकला तर अडकला, इतका वाईट अडकला की त्याला सोडवणंसुद्धा खूप अवघड होऊन बसलं होतं आपल्यासाठी. तरीही आपण प्रयत्न केलेच, आपण त्याला सोडवून आणलाच. पण आता बघताय ना, ऑफिसला जायचीसुद्धा त्याच्यामध्ये इच्छा उरलेली नाही आहे. किती अपसेट झाला आहे तो, त्याच्या मनावरती या सगळ्या गोष्टींचा खोलवर परिणाम झाला आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे घडतं आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्हाला माझ्या बाबतीत जे करायचं आहे ते करा, पण प्लीज अद्वैतच्या बाबतीत नको, कारण तो ह्या सगळ्यात भरडला गेलेला मला वाटत नाही तुम्हाला तरी आवडेल. एवढं बोलून कला तिकडनं जात असते. सरोज कलाला म्हणते, एक मिनटं, हे सगळं सांगून नेमकं तुला काय सिद्ध करायचं होतं? आणि कला म्हणत असते, हे बघा सरोज मॅडम, मला काहीही सिद्ध करायचं नाही आहे. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे का प्लीज या सगळ्यामध्ये घरातल्यांना त्रास होईल असं वागू नका. मग सरोज म्हणते, एवढी काळजी आहे का तुला घरातल्यांची? ठीक आहे, मग तुला मी एक चॅलेंज करते, ते जर तू पूर्ण केलंस तर मी स्वीकारेन की तुला घरातल्यांची खूप काळजी आहे. चल, आहे मंजूर? त्यावर कला म्हणते, काय चॅलेंज आहे? त्यावर सरोज तिला सांगते की येत्या महिन्याभरात तू मला चांदेकरांची आदर्श सून होऊन दाखवायचंस. मंजूर आहे? त्याबरोबर कला म्हणते, मंजूर, केलं तुमचं चॅलेंज एक्सेप्ट. त्यावर सरोज म्हणते, पण चांदेकरांची आदर्श सून होणं एवढं सोपं नाही आहे. घर, ऑफिस आणि इतर सर्व गोष्टी तुला तितक्याच कसोटीने व्यवस्थित सांभाळाव्या लागतील. कला म्हणते, मी माझ्या बाजूने सगळे पूर्ण प्रयत्न करणार. आणि मग आता सरोज स्वतःहूनच कलाला चांदेकरांच्या घरामध्ये घेऊन आलेली असते. तर आता हे सगळं बघून मात्र इथे रोहिणी आणि नयनाला खूप जास्त राग आलेला असतो. तर इकडे नयना ही रोहिणीला म्हणत असते, मॉम-इन-लॉ, अहो काय बकवास प्लॅन बनवला होता तुम्ही. बघा, तुम्ही म्हणाला होतात की त्या दोघींमध्ये वाद होतील, भांडणं होतील, पण सरोज मामी स्वतःहून त्या मुलीला घरात घेऊन आली. तर इकडे आता सरोज मॅडम ह्या आबासाहेबांना आणि अद्वैतला सांगत असतात, अद्वैत, आबा, तुमची हीच इच्छा होती ना की मी या मुलीला स्वतःहून या घरामध्ये घेऊन यावं म्हणून. बघा, मी हिला या घरात स्वतःहून घेऊन आलो आहे. चांदेकरांच्या सुनेला मी घेऊन आली आबा, असं ती आता सांगत असते. त्यानंतर आता काय, अद्वैत आणि कला ह्यांच्या सुखी संसाराला आणि कलाच्या आदर्श सून होण्याच्या प्रवासाला सुरुवात झालेली असते. आता अर्थात कलाला चॅलेंज हे सरोजने केलेलं आहे, त्यामुळे चॅलेंज हे जरी सोपं होणार असलं तरीसुद्धा सरोज काही त्याला इतक्या सहजासहजी सोपं होऊन देणार नसते. ती आता मुद्दामून कलाच्या कामांमध्ये कामं वाढवत असते. सगळ्यात अगोदर तर आता सरोज मुद्दामूनच घरात पूजेचं कार्य ठेवते आणि बरोबर तेव्हाच मिस्टर स्वामीनाथ यांचं नवीन प्रोजेक्टसुद्धा कला आणि अद्वैतला कंप्लीट करायचं असतं. त्यासाठी कलाला खूप सारे डिझाईन्स बनवायचे असतात. सरोज कलाला म्हणत असते, बघितलंस, मी म्हटलं होतं ना तुला, हे सगळं एकदम करणं सोपं नाही आहे. आदर्श सून होणं तुला जितकं सोपं वाटतं तितकं सगळं सोपं नसतं. नाही जमणार तुला हे सगळं.
उगाचच्या उगाच नको अट्टहास करू. त्यावर कला म्हणते मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि मग ती घरातल्या पूजेची तयारी आणि मिस्टर स्वामीनाथनच्या प्रोजेक्टवरती काम दोन्ही अगदी व्यवस्थित करते आणि सगळं व्यवस्थित होतं. तर हे सगळं आता रोहिणीला होऊ द्यायचं नसतं. रोहिणी ही कलाच्या कामामध्ये आडकाठी आणण्याचा खूप प्रयत्न करते, पण शेवटी जी व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करते तिला यश हे मिळतंच. आणि कला ही कायम प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते आणि त्यामुळे ती यशस्वी होतेच आणि तिच्या सोबतीला अद्वैत तर असतोच. तर हे सगळं आता रोहिणीला बघवत नसतं. मग आता सरोज वहिनीच्या मनात पुन्हा एकदा आपल्याला ह्या कलाबद्दल वनवा पेटवून द्यावा लागेल असा विचार ती करते आणि ती सरोजकडे येते आणि सरोजला म्हणत असते, वहिनी बघितलंस ना ही कला किती पुढे 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 करते ते प्रत्येक वेळेस. अगं या घरात आजपर्यंत पूजेचा मान हा फक्त तुला मिळालेला आहे. मग आज बघितलंस ना डॅडने पुन्हा या मुलीला मान दिला. त्याबरोबर आता सरोज म्हणत असते, रोहिणी प्लीज हे बघ उगाचच्या उगाच तू मला तिच्याबद्दल काहीही सांगू नकोस. आधीच तुझं ऐकून मी खूप चुका करून बसलेली आहे. आता मला तुझं काहीही ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. आणि राहिला प्रश्न त्या मुलीचा आणि माझा, तर मी तिची स्वतःहून परीक्षा घेते आणि जर यावेळेस ती या परीक्षेमध्ये पास झाली तर मात्र मी तिला ती चांदेकरांची सून आहे याचा दर्जा देईन. आणि राहिला प्रश्न फसवणुकीचा, तर अद्वैतने ही गोष्ट अगोदरच क्लिअर केलेली आहे की कलाने आपली कोणतीही फसवणूक केलेली नाही आहे. तिने लग्नमंडपात स्वतःच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला आणि ती नैना नाही तर कला आहे ही गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली आणि त्यानंतरच अद्वैतचं आणि तिचं लग्न पार पडलं होतं. ही गोष्ट तू विसरतेस का असं देखील म्हणते. मग काय आता तर रोहिणी ही पूर्णपणे गप्पच बसलेली असते, कारण तिला कळून चुकलेलं असतं की आता आपण कितीही प्रयत्न केले तरी इकडे सरोज काही कलाविरुद्ध भडकणार नाही आहे. आता कलाने अद्वैतला सोडवलेलं असतं तुरुंगातून, त्यामुळे आता सरोजसुद्धा कलाच्या फेवरमध्ये आलेली असते. तर आता इथे घरामध्ये कला आणि अद्वैत ह्या दोघांचाही सुखी संसार सुरू झालेला असतो, कारण सगळ्यात मोठा अडथळा म्हणजेच सरोज ही आत्ता कायमची दूर झालेली असते. आणि आता जर सरोज म्हणजेच अद्वैतची लाडकी आई हीच जर त्यांच्या सुखी संसाराला सपोर्ट करते तर मग आता अद्वैत आणि कलाने सुद्धा चांगला रिस्पॉन्स करायला सुरुवात केलेली असते. आणि त्यामध्ये मध्ये मध्ये भर घालण्यासाठी काउन्सिलर तर असतातच. काउन्सिलर त्या दोघांनाही मस्त मस्त टास्क देत असतात, ज्यामुळे कला आणि अद्वैत हे दोघंजणं आता छान पद्धतीने एकत्र येत असतात. आता काउन्सिलरने त्या दोघांना टास्क दिलेला असतो की पुढचे 7 दिवस तुम्ही दोघांनी एकत्र जेवायचं, फक्त दोघांनीच. आता हा टास्क दिल्यामुळे अद्वैत आणि कला म्हणतात ठीक आहे, आणि ते 3 दिवस एकत्र जेवतातही. पण अचानक 4थ्या दिवशी अद्वैतला ऑफिसमध्ये काहीतरी काम लागतं, मग त्याला घरी यायला उशीर होत असतो. अद्वैत कलाला कॉल करून तसं कळवतो की खरे मला घरी यायला लेट होणार आहे, तू तुझं जेवून घे. त्याबरोबर कला आधी फोनवरती तर होकार देते आणि जेवणाचं ताटसुद्धा वाढून जेवायला घेऊन येते. पण मग अचानक ताट आणल्यावर तिला अद्वैतची आठवण यायला लागते आणि मग कला ते ताट तसंच झाकून हॉलमध्येच अद्वैतची वाट बघत बसलेली असते. मग अद्वैत घरी आल्यावर कला अद्वैतला म्हणते की चल फ्रेश हो, आपण दोघं जेवून घेऊ. अद्वैत म्हणतो का, मी तुला इन्फॉर्म केलं होतं ना. मग तरीसुद्धा त्यावर कला म्हणते एकटीने जेवण जात नाही मला, म्हणून थांबले होते तुझ्यासाठी. मग काय कला आणि अद्वैत पुन्हा एकत्र जेवण करून घेतात. त्यानंतर पुढच्या 2-3 दिवसानंतर कला ही किचनमध्ये काम करत असते आणि अर्थात किचन म्हटलं की कुठेतरी भाजणं कुठेतरी लागणं हे आलंच. आणि आता कलाला थोडंसं भाजतं. आता कलाला भाजल्याबरोबर इकडे अद्वैत हा पटकन तिच्याकडे येतो, तिचा हात थंड पाण्याखाली तिला धरायला लावतो आणि त्याच्यावरती लगेचच मलम वगैरे लावून देतो. आता खरं तर अद्वैतला ऑफिसला जायला उशीर होत असतो, पण तरीसुद्धा अद्वैत थांबून उशीर करून कलासाठी हे सगळं करून जातो. त्यानंतर आता इथे कलाने अद्वैतच्या आवडीची सगळी खाण्याची जिन्नसं बनवलेली असतात आणि ती आता स्वतःच्या हाताने अद्वैतला सगळं काही सर्वसुद्धा करत असते. तर आता अद्वैतला कळत नसतं की नेमकं ह्या खरेला झालंय तरी काय. पण आता कला ही हे सगळं काही तिच्या प्रेमापोटी तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी करत असते. तर दुसरीकडे हे सगळं काही बघून रोहिणी आणि नैना ह्या दोघींना मात्र खूप जास्त जेलेसी होत असते. त्या दोघीजणी विचार करत असतात की आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय, ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी किती ट्राय करतोय आणि हे दोघं काही केल्या वेगळे होत नाही आहेत, उलट हे आणखीन जास्त एकत्र येत चाललेत. त्याबरोबर नैना म्हणत
म्हणत असते की मॉमिनलो आपल्याला ना काहीतरी आता मोठा डाव टाकावा लागणार आहे. हे छोटे छोटे लुटीपुटीचे डाव टाकून आता काही उपयोग होत नाही आहे असं मला तरी वाटते. रोहिणी म्हणत असते की फक्त बोलून मोठ्या मोठ्या बाता मारून काहीही होत नाही ना. काय आहे ना, जे काही असेल ते करून दाखवावं लागतं. तू काय करायचं आहे ते तरी सांग मग. त्याबरोबर आता नैना हा रोहिणीला एक भन्नाट असा प्लॅन सांगते. त्याबरोबर रोहिणी म्हणते की जर आपण असं करताना पकडले गेलो ना तर तुला माहीत नाही आहे सरोज वहिनी आपलं काय करेल ते. तर आता मात्र इकडे नैना म्हणते काही मोठं अचीव करायचं असेल तर छोटी रिस्क तर घ्यावीच लागते ना रोहिणी मॅडम, मॉम इन लॉ. त्याबरोबर आता रोहिणीसुद्धा नैनाने सांगितलेली गोष्ट करायला तयार होते. मग काय, दोघी मिळून आता घरामध्ये चोरी करतात आणि त्याचा आळ हा कलावरती घालतात. पण अद्वैत हा उत्तम नवऱ्याप्रमाणे कलाची सगळ्यांच्या समोर ठामपणे बाजू घेतो आणि माझी बायको असं करूच शकत नाही, कोणीतरी हे मुद्दामून तिला फसवण्यासाठी केलेलं आहे असं सगळ्यांच्या समोर सांगून टाकतो. आणि त्यानंतर तो आता ही गोष्ट सिद्ध देखील करतो की हे सगळं काही करण्यामागे रोहिणी आत्याचा हात आहे. आणि मग रोहिणी आत्याला अद्वैत हा चांगलेच खडे बोलसुद्धा सुनावतो. आणि त्यानंतर आता इथे कला ही आदर्श सून होण्यामध्ये सिद्ध झालेली आहे. तिने सरोजचं चॅलेंज जिंकलेलं आहे. कारण कलावरती आरोप झाला तरीसुद्धा कलाने तो आरोपही स्वतःवरून घालवून दिला, स्वतःवरचं बाळंट काढून टाकलं. त्याचबरोबर स्वतःचा नवरा अद्वैत चांदेकर याला प्रत्येक गोष्टीत त्याच्या प्रत्येक कामात साथ देत घरामधलं प्रत्येक काम, घरातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जबाबदारीसुद्धा तिने अगदी वेळच्या वेळी आणि योग्य पद्धतीने पार पाडलेली असते. मग घरातला भाजीपाला आणण्यापासून, किचनमध्ये दूध तापवण्यापासून ते दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याची तयारी करण्यापर्यंत, ते ऑफिसमध्ये जाऊन मिस्टर स्वामीनाथनच्या डीलवर काम करत असताना अद्वैतला प्रत्येक डिझाईन बारकाईने डिझाईन करून देत असल्यापासून ते डिझाईनचं सिलेक्शन करून घेऊन त्याच्यासाठी मॉडेल शूट करेपर्यंत अगदी प्रत्येक गोष्टीकडे कलाचं व्यवस्थित लक्ष असतं. आणि ही गोष्ट आता सरोजलासुद्धा आवडते. आणि मग काय, आता सरोज ही कलाला स्वतःहूनच तू जिंकलीस असं सांगून घरामध्ये घेऊन येते. आता सरोज कलाला घरात ज्यावेळेस घेऊन येते त्यावेळेस कलासुद्धा खूप खूप जास्त खुश होते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आपला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवूया. तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा अगदी छान पद्धतीने आनंद घ्या. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.